तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची जिने पंढरी सारिखाशी आपुला धामणगाव केला। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी, विख्यात हा बोधला। त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी, साष्टांग मी घातिला। विठाला तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा काल्याच्या प्रकरणातील गोडासा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपाळाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद सांगतायत। एका गोपाळाने भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि कृष्णाला सांगितलं, हे कृष्णा, आमच्या जीवनामध्ये जी निश्चिंती झाली त्याचं कारण एकच आहे, तुझी संगती झाली अमुची निश्चिंती। भगवंतानी त्या गोपाळाला विचारलं, का रे गोपाळा, माझ्या संगतीमध्ये निश्चिंत झाला एवढंच आहे का? गोपाळाने सांगितलं, कृष्णा तुला खरं सांगू, निश्चिंत झालो एवढंच नाही, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुझ्या संगतीमध्ये जे कधीही कुठेही पाहायला मिळत नाही असे भक्ती सुखाच्या भोगाचे सोहळे आम्हाला तुझ्या संगतीत पाहायला मिळायला लागले। भगवंतानी त्या गोपाळाला विचारलं, का रे गोपाळा, माझं एवढं तू वर्णन करायला लागला, तुझ्या घरचं काहीतरी सांग ना, तुझ्या घरचं सांग। त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा तुला सांगू, तुझ्याजवळ आल्यानंतर आम्हाला घरची आठवणच येत नाही, पण जर घरचं विचारत असतील तर आमचं घर असं आहे, घरी ताकाचे सरोवर। अरे मग घरी ताकाचे सरोवर आहे ना? गोपाळाने सांगितलं, कृष्णा, घरी जरी ताकाचे सरोवर असलं तरी येथे मात्र नवनीताचे पूर, आणि म्हणून ढकलून दिलं तरी जाणार नाही। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता। विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या सुरली या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय। या सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे। काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन असतं, काल्याचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन असतं, काल्याचं कीर्तन हे समारोपाचं कीर्तन असतं, काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन असतं। त्यामुळे काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही, अशा पद्धतीचा एक अलिखित दंडक आपल्याकडे सांभाळला जातो। त्या दृष्टीने काल्याच्या कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे। आपण सगळे सुरली ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, परिसरातील भाविक पूज्य मंडळी, आदरणीय पूज्य सर्व महाराज मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होत असताना, काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता असताना, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टीनेच चिंतन करावं असा आपल्याकडे एक नियम सांगितला जातो। भगवंताचं आणि गोपाळाचं काय नातं आहे हे काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं असं काल्याच्या कीर्तनकारावर बंधन असतं। थोडक्यात जरा सोपं बोलू, काल्याचा कीर्तन हा बांधील असतो, काल्याचा कीर्तनकार हा बांधील असतो। याचा अर्थ इतर कीर्तनकार बांधील नसतात अशातला भाग नाही, पण ती कीर्तनकार बंधनं पाळत नाहीत, त्याला काय करावं?
याचा अर्थ सगळं खरं तर कीर्तन म्हटलं की प्रत्येकाला बंधनं ही आलीच. कीर्तन म्हटलं की त्या कीर्तनाचे काही नियम आलेच. पण काल्याच्या कीर्तनामध्ये मात्र कृष्णचरित्राचा थोडा विचार करावा असा एक आपल्याकडे अलिखित अशा पद्धतीचा दंडक आहे. विठ्ठल या अभंगाचे शब्द कसे आहेत पहा. या अभंगामध्ये तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. थोडं डोळ्यासमोर ते गोकुळ नावाचं गाव जरा डोळ्यासमोर आणा. त्या गोकुळातले दोन घटक डोळ्यासमोर आणा. एक गोपाळांचा घटक आहे आणि दुसरा भगवंताचा घटक आहे. हे दोन्ही चित्र जरा डोळ्यासमोर आणा. आणि तिथं एक गोपाळ भगवान श्रीकृष्णाला सांगतोय, हे कृष्णा, तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. माझ्या मनामध्ये एक साधा प्रश्न उपस्थित करून पुढे जातो. जो गोपाळ या अभंगातून बोलतोय तो गोपाळ गोपाळ या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय? गोपाळ म्हणायचं कुणाला? गोपाळ हा शब्द उच्चार करताना जरी सहज असला आणि सोपा असला तरी गोपाळ या शब्दाला थोडं एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. गोपाळ या शब्दाला एक ताकद प्राप्त झालेली आहे. थोडं आणखीन पुढे बोलू. मराठीमधले काही शब्द असे असतात, एरवी त्या शब्दांना जरी फार महत्त्व नसलं तरी ते शब्द उच्चार केल्याबरोबर मात्र आपल्या हृदयामध्ये सात्विक भाव तयार होतात. थोडं आणखीन बघा. काही कृष्णचरित्रातले शब्द सांगतो, काही रामचरित्रातले शब्द सांगतो. पहा तुम्ही, रामचरित्राचा विचार करत असताना हनुमंत हे नाव जरी उच्चार केलं तरी हृदय भरून येतं, किंवा अंगद हे नाव उच्चार केलं की हृदय भरून येतं. जांबुवंत हे नाव उच्चार केलं की हृदय भरून येतं. जटायू हे नाव उच्चार केलं की एक वेगळी भावना तयार होते. शबरी हे नाव उच्चार केलं की मनातला सात्विक भाव जागृत होतो. मला कधी कधी आपल्या मराठी भाषेचं आणि भारतीय संस्कृतीचं मोठं वैशिष्ट्य वाटतं. मला आणखीन थोडं एक वाक्य बोलायचं आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जाणती मंडळी आहात, मी उपस्थित करून पुढे जातो. एरवी शबरी हे नाव किती सहज आहे, सरळ आहे. मला असं वाटतं रामचंद्र प्रभूंची भेट जर शबरीशी झाली नसती तर शबरीला या नावाला फार महत्त्व राहिलं नसतं. पण प्रभू रामचंद्रांची भेट शबरीशी झाल्यामुळे शबरी हे नाव उच्चार केल्याबरोबर अख्खं रामायण डोळ्यासमोर येतं. थोडं एक वाक्य सांगू. राम रावणाला मारण्याकरता अवताराला आले हे जितकं खरं आहे तितकंच राम शबरी कोण आहे ही जगाला कळावी म्हणून अवताराला आले हे तितकंच खरं आहे. पटतंय का बघा. जर राम अवतार झाला नसता तर शबरी काय कळाली असते महाराज आम्हाला? शबरी या नावाला किती महत्त्व आलं. थोडं पुढं बोलतो. काल्याच्या कीर्तनातून काही नावं सांगून पुढे जातो. एरवी आपल्याकडे पेंद्या, सुदाम्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या ही नावं आपल्याकडे काल्याच्या कीर्तनात सांगितली जातात. ही नावं तशी किती सहज आहेत, साधी आहेत. म्हणजे फार काही पेंद्या, सुदाम्या ही नावं म्हणजे अलीकडल्या काळामध्ये बारशाचा जो कार्यक्रम असतो, आता अलीकडे काळ बदलत चालला तरी आपण ग्रामीण भागातली आणि आपली संस्कृती जपणारी मंडळी आहात. पण अलीकडल्या काळामध्ये एखाद्या मुलाचं नाव ठेवायचं झालं तर बाया लगेच गुगलला सर्च करतात काय नाव ठेवावं, किंवा यूट्यूबला विचारतात नावं कोणती ठेवावी. म्हणजे नावं कोणती ठेवावी, नावं कोणती ठेवावी. आपण जे नाव ठेवलं जातं बहुतांशी अख्खं गाव आयुष्यभर त्याला नावं ठेवत राहतात. अशी बऱ्याच लोकांची नावं असतात. म्हणजे नाव सुद्धा काय असावं, नावाची सुद्धा काही ताकद असावी. म्हणजे एरवी काही नावं अशी असतात, मान्य आहे. पण पेंद्या हे नाव काही कुठल्या गुगलमधून सर्च केलेलं नाही आहे. पेंद्या हे नाव काही कुठं यूट्यूबला विचारलेलं नाही आहे. पण पेंद्या हे नाव घेतल्याबरोबर अख्खं कृष्णचरित्र डोळ्यासमोर येतं. मी थोडं आणखीन पुढं बोलतो. बघा काही भाव पटतात का बघा. म्हणजे आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये असं सांगितलं जातं की पेंद्याच्या मुखातलं उष्ट ताक भगवान श्रीकृष्ण परमात्मा पिले, हे आपल्याकडे सांगितलं जातं. आणि हे बोलताना मात्र तुकोबरांची भाषा फार गोड. गवळीयाचे ताक पिरे, ताक पिरे, गवळीयाचे ताक पिरे, गवळीयाचे ताक. कोण पोरे चांगले, 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 कोण पोरे. गवळीयाचे ताक पिरे, कोण पोरे
अर्थाकडे लक्ष द्या. गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली हा एक अर्थ आणि कोण पोरे चांगली हा दुसरा अर्थ. दोन्ही शब्द कळाले का पहा. नाही कळाले मी आणखीन सांगतो. तुकाराम महाराज सांगतात गवळ्याच्या मुखातलं उष्ट ताक भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्राशन केलं. तुकाराम महाराज सांगतात कोण पोरे चांगली याचा अर्थ ती काही पोरं चांगली होती का हा एक अर्थ आणि कोण पोरे चांगली त्यांच्यासारखं या जगात कोण चांगलं आहे हा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ आपल्याला कोण या शब्दाचे करता येण्यासारखे आहेत. म्हणजे एक अर्थ असा आपल्याकडे करता येईल प्रपंचाच्या दृष्टीने आणि एक अर्थ आपल्याला करता येईल परमार्थाच्या दृष्टीने. जरा याचाच आधार घेऊन थोडंसं पुढं बोलतो. तो गोपाळ जो आहे तो बहिरंगातून कसा आहे याला महत्त्व दिलं जात नाही. तो गोपाळ अंतरंगातून कसा आहे याला महत्त्व दिलं जातं. सहजासहजी गोपाळ या शब्दाचा अर्थ करताना आपल्याकडे असा केला जातो. गो या शब्दाचा अर्थ गाई आणि पाळ या शब्दाचा अर्थ पालन करणं म्हणजे गाई राखणारा तो गोपाळ हा झाला सरळ अर्थ. थोडा वेगळा अर्थ सांगतो पुढे ऐका. गो या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि पाळ या शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणं म्हणजे इंद्रियांचं विषयांपासून जे रक्षण करतो त्याचं नाव गोपाळ. विठ्ठल दोन अर्थ कळाले का. गाई राखणारा तो गोपाळ हा झाला एक अर्थ पण इंद्रियांचं विषयांपासून जो रक्षण करतो त्याचं नाव गोपाळ हा दुसरा अर्थ. मी का असं सांगायला लागलो. इंद्रियाच्या अधीन असणं वेगळं आणि इंद्रिय अधीन असणं वेगळं. मी दोन्ही शब्द सांगतो. इंद्रियाच्या अधीन आहे तो जीव आहे आणि इंद्रिय ज्यांच्या अधीन आहे तो गोपाळ आहे. पटलं का पहा. आपण सामान्य माणसाची स्थिती बघितली तर इंद्रियाच्या अधीन आहोत. इंद्रियाची दिनी आम्ही केलो नारायणे महाराजांचे शब्द आहेत. आपण इंद्रियाच्या अधीन आहोत. इंद्रिय आपल्या हातात नाही आहेत. मी नाद भागवताचे काही शब्द सांगून पुढे जातो किंवा तुकोबरांचे काही शब्द सांगून पुढे जातो. तुकोबरांच्या सगळ्यांच्या ऐकण्यातले शब्द आहेत पहा. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो देशवेशनो हे माझा सहज फिरता आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता दान देई भगवंता. आपल्याकडे आंधळा पंगळा रोज पहाटेच्या वेळेला म्हटला जातो. याच्यात महाराजांचे शब्द आहेत. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. मी म्हणायला लागलो माझे पाय, मी म्हणायला लागलो माझे हात, मी म्हणायला लागलो माझे डोळे, मी म्हणायला लागलो माझे कान पण ही इंद्रिय माझ्या ताब्यात नाही. मी आपल्याला एक सुरलीकरणा साधा प्रश्न विचारतो. मला सांगा आपले पाय आपला ऐकतात का. आपले पाय आपला ऐकतात का. जर ऐकत असतील तर आत्ताच पायाला सांगा कीर्तन होईपर्यंत हलायचं नाही. मी बघतो सुरलीचे पाय कसे आहेत. जमतं का. 2 तास मांडी घालून बसायचं म्हटलं तरी माणसाला शक्य होत नाही. चालू कीर्तनामध्ये माणसं पुढं पाय करतात मागं करतात. नाहीतर काही काही माणसं स्वतःची मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबतात. मागं बसल्या बसल्या चालू असतं. तरी मी म्हणतो सकाळचं कीर्तन आहे म्हणून बरं आहे. या मंडळींना माहिती आहे काही काही ठिकाणी माणसं पुढं बसतात दोन्ही गुडघे पुढं करतात आणि मुडकं त्याच्यात घालतात. ही बसायची पद्धत आहे. काही माणसांचं हे चालू असतं. महाराज नाद भागवताचे शब्द आहेत. हस्तवांचिती खेळा पायवांचिती गती हस्तवांचिती खेळा रूप पहावया डोळा उदरवांचिती पूर्ण अन्न केवी एका घ्यापती भवता सवती तोडीती. नाद भागवताची भाषा आहे. हाताचं वेगळंच असतं बघा. हात माणसाचे गप बसत नाहीत. मागचा माणूस पुढच्या माणसाला डवचत राहत असतो. हाताचं काम चालूच असतं. आम्ही एकदा नाशिक भागामध्ये कीर्तनाला गेलो. तिथे एक माणूस पुढं बसलेला होता. त्याला कीर्तनामध्ये मुद्दा पटला की चापट मारायची सवय होती दुसऱ्याच्या मांडीवर स्वतःच्या नाही. काही काही माणसं काही गमतीची महाराज हात गप बसत नाहीत माणसाचे. आता आसाराम महाराज इथं आहेत, ओंकार महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत. आपण सगळी जी मंडळी आहात या सगळ्या मंडळींना माहिती आहे. काही काही ठिकाणी आता आसाराम महाराजांना अनुभव असेल. आता पकवाज वाजवताना पलीकडले धुमाच्या बाजूला कणिक लावली जाते बघा. आता त्या मग पलीकडे बसलेली जी माणसं असतात मी इथलं सांगत नाही काही काही ठिकाणी अशी गमतीची असतात. ती पकवाजाच्या जवळ बसलेली माणसं वाजवत असताना ती कणिक उडते. ती कणिक उडते. ती जी उडलेली कणिक आहे ना त्या पकवाजाच्या जवळ बसलेला माणूस ती सगळी कणिक गोळा करतो. बसल्या बसल्या कीर्तन चालू असतं त्याला काही घेणं देणं नाही. ती गोळा करतो आणि ती गोळा केलेल्या कणकीचं मांजर बनव कुत्रा बनव त्याचा कार्यक्रम चालला असतो. त्याला काही घेणं देणं नाही. अभंग कोणता चाललाय काय चाललंय त्याचं काही घेणं नाही. ते कणकीच्याच नादात आहे ती. याचं कारण काय हात माणसाचे गप बसत नाही. म्हणजे हाताची ही स्थिती आहे पायाचंही आहे. डोळ्याचं वेगळं असतं कानाचं वेगळं असतं. डोळ्याला बघायला आवडतं आणि कानाला ऐकायला आवडतं. रूप पाहावं या डोळा नाद भागवताचे शब्द आहेत. कीर्तनात ऐकण्यासारखं असतं का पाहण्यासारखं. ऐकण्यासारखं चांगलं चाललेलं असतं. डोळे म्हणतात उठ टी व्हीला चांगला सिनेमा लागलाय उठ. कान म्हणतात नाही महाराज एवढं चांगलं सांगायला लागलेत बस ऐक. डोळे म्हणतात नाही नाही उठ
कान म्हणतात नाही नाही बस, शेवटी डोळे म्हणतात तू ऐक मी झोपतो. कळालं का बघा आता ही अशी स्थिती झाली की जय विठ्ठल घ्यावा. काही काही माणसं पुढं बसून अगदी रामकृष्ण हरीला जी झोपतात ती जय विठ्ठललाच उठतात. दुसऱ्या दिवशी जर गावातमध्ये विचारलं कुठे गेलता रात्री, बोधले महाराजांच्या कीर्तनाला. काय सांगितलं महाराजांनी, ती काही सांगण्यासारखं आहे का. हे बघा हा रामकृष्ण हरीला झोपला ना आरतीला उठला, याला काय माहिती कीर्तनात काय झालं. म्हणजे अशी स्थिती असते. डोळ्याचं वेगळं असतं, कानाचं वेगळं असतं, हाताचं वेगळं असतं, पायाचं वेगळं असतं. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. याचा अर्थ ही इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत. इंद्रियाच्या अधीन जो आहे तो जीव आहे. आता पुढला ऐका, ही इंद्रियच ज्याच्या अधीन आहेत तो गोपाळ आहे. विठ्ठल या इंद्रियांचा राजा म्हणून ज्या मनाकडे बघितलं जातं त्या मनाच्या काही स्वभावाचं वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं. मी काही प्रमाण आपल्या ऐकण्यातली देऊन पुढे जातो. आपल्याकडे महाराजांचं एक प्रमाण फार गोड आहे. पहा, महाराज सांगतात हे मन कसं आहे, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. मनाचा स्वभाव सांगितला महाराजांनी. हे मन कसं आहे, बहुत चंचल चपळ. एवढ्यावर महाराज थांबले नाहीत, आणखीन महाराजांचे काही शब्द आहेत. पहा, महाराजांनी या मनाच्या संबंधाने बोलत असताना अनेक पद्धतीने काही मनाच्या संबंधाने विचार मांडले. चंचल आहे आणि चपळ आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, हा चंचल का म्हटलं आणि चपळ का म्हटलं. एरवी चंचल आणि चपळ हे एकार्थवाची शब्द असताना एकाच मनाच्या दृष्टीने हे दोन शब्द का वापरले. विठाला या मनाच्या संबंधाने बोलत असताना तुकोबाराय म्हणतात हे चंचल आहे चपळ आहे. एवढंच नाही, नाटाच्या अभंगातलं नेहमीचं प्रमाण पहा. भलतिया सवे धावे सैराट वाड आडवाट दरपोट. या मनाच्या संबंधाने बोलत असताना महाराज सांगतात हे भलतिया सवे धावे हे धावणार आहे. नवे नवे हे सैराट आहे. म्हणजे सैराट शब्द महाराजांनी तेव्हाच वापरलाय, तो काय आता ह्याच्यातला भाग नाही. या मनाच्या संबंधाने केलेले शब्द जरा विचारात घेण्यासारखे आहेत. चंचल असलेलं हे मन आहे आणि चपळ असलेलं मन आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, हे चंचल आणि चपळ तरी म्हणायचं कशाला. आता एरवी आपण मराठीचे अभ्यासक आहेत, मराठीचे जाणकार आहोत, रोज मराठी आपण बोलणारी मंडळी आहोत. मला सांगा, चंचल आणि चपळ या शब्दाचे अर्थ नेमकं काय करायचे. मी आपल्याला साधं उदाहरण देऊन पटवून पुढे जातो. मी हे सगळं का सांगायला लागलोय, मन ज्याच्या ताब्यात आहे आणि मनाच्या जो ताब्यात आहे, मला हे सांगायचं आहे. मनाच्या जो ताब्यात आहे तो जीव आहे आणि मन ज्याच्या ताब्यात आहे तो गोपाळ आहे. मला गोपाळ फक्त सांगायचं आहे, मला वेगळं काही सांगायचं नाही आहे. काल्याचं कीर्तन असल्यामुळे फक्त गोपाळ कसा आहे आणि कृष्ण कसा आहे एवढं सांगतोय. आता ऐका, मन ज्याच्या ताब्यात आहे तो गोपाळ आहे. हे मन आहे तरी कसं, चंचल आहे आणि चपळ आहे. हे चंचल आणि चपळ हे दोन्ही शब्द एका मनाच्या संबंधाने वापरले कसे, मी सोपं उदाहरण देतो. ऐका, एखाद्याच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर मग आम्ही आपलं विचारत असतो, कसं चाललंय, काय आहे, बरं आहे का, कसं आहे, काय आहे विचारत असतो. किती मुलं किती मुली विचारत असतो म्हणण्यापेक्षा हे विचारलंच पाहिजे. विचारलं पाहिजे म्हणण्यापेक्षा असलं ज्याला विचारायला येतं त्यानंच महाराज व्हायचं. अलीकडच्या काळामध्ये एखाद्या वेळेस अभंग पाठ नसले तरी चालतेत, पण असले उद्योग महाराज लोकांना फार पाहिजे. अलीकडे विचारावं लागतं, नाव कसं आहे, काय चाललंय, काय आहे, अमुक आहे तमुक आहे. हे पूर्वीच्या काळातली कीर्तनकार पद्धती किंवा आत्ताच्या काळातली कीर्तन पद्धती याच्यात फार फरक झाला आहे. हे तुम्ही सगळेजण आपण डोळ्याने पाहतोय. पूर्वी असं होतं, महाराज पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. आता जुनी मंडळी इथं बसलेली आहेत, त्यांना विचारा, आपण जी जुनी कीर्तन ऐकली ती कीर्तन अशी असायची, पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करावे पण कसं, पाहोनिया ग्रंथ. आता तसं राहिलं नाही, ऐकोनिया यूट्यूब करावे कीर्तन. आता आता ते फार आपल्याला ज्ञानेश्वरीच बघावी लागते अशातला भाग नाही, गाथाच बघावा लागतो अशातला भाग नाही. अलीकडल्या काळामध्ये नाही आहे ज्ञानेश्वरी गाथा, जणू काही आपला सुतराम संबंध नाही अशी वागणं अलीकडल्या काळामध्ये सुरू असतं. पण पूर्वी मात्र ज्ञानेश्वरी पाहायची. त्या ज्ञानेश्वरीतली ओवी काय आहे, त्यातला तुकोबऱ्यांचं प्रमाण काय आहे, त्याला नादभागवतातली ओवी काय आहे, आणि या तीनही प्रमाणाला रामायणातला महाभारतातला दाखला काय आहे, याला तत्त्वज्ञानातली प्रक्रिया काय आहे, इतक्या सगळ्या अंगाने ते कीर्तन भरीव अशा पद्धतीचं असायचं. मी आपल्याला थोडंसं पुढं बोलतो. घरी गेलो, मी विचारलं, काय मावशी बरं आहे का, बरं आहे. किती मुलं, त्या बहिणी सांगितलं 2 मुलं. याला काय करतोय थोरला, तर सांगितलं हे बघा हा थोरला आहे आणि हा धाकटा आहे. काय करतोय, तिनं सांगितलं हा थोरला ना फार चपळ आहे. म्हटलं तो थोरला आहे ना तो फार चपळ आहे महाराज. मी म्हटलं धाकटा, अहो धाकटा फार चंचल आहे. ऐका, आता थोरला कसा आहे, फार चपळ आहे. धाकटा कसा आहे, फार चंचल आहे. मला कळे ना की चंचल आणि चपळ असे 2 शब्द
दोन व्यक्ती करता त्या आईने वापरले. ऐका आता, दोन शब्द दोन मुलांकरता त्या आईने वापरले. तुकाराम महाराजांनी मात्र हे दोनही शब्द एका मनाकरता वापरले. आता बारीक ऐका. मी म्हटलं का हो, हा चपळ म्हणायला लागलात थोरला का, आणि याला धाकट्याला चंचल म्हणायला लागलात का. आता त्या बाईने दिलेलं उत्तर ऐका. चपळ का म्हणायला लागली, तिनं सांगितलं महाराज कोणतंही काम हातात घेतलं की ताबडतोब पूर्ण करतो म्हणून हा चपळ आहे. म्हणजे कोणतंही काम हातात घेतलं की ताबडतोब पूर्ण करतो, वेळ लावत नाही म्हणून हा चपळ आहे. मी म्हटलं धाकट्याला का चंचल म्हटला. म्हटले महाराज नाव घेऊ नका, एकही काम नीट करत नाही म्हणून चंचल आहे. दोन्ही शब्द कळाले. कोणतंही काम ताबडतोब पूर्ण करतो म्हणून चपळ, आणि एकही काम नीट करत नाही म्हणून हा चंचल. असे दोन शब्द दोन मुलांकरता वापरले. तुकाराम महाराजांनी मात्र हे दोनही शब्द एकाच मनाकरता वापरले. महाराज सांगतात हे मन चपळही आहे आणि हे मन चंचलही आहे. एखादं काम हातात घेतलं की ताबडतोब पूर्ण करणारं हे मनच आहे, आणि सगळी कामं अर्धवट सोडणारं हे मनच आहे. आता प्रश्न आहे की मन चपळ कधी असतं आणि चंचल कधी असतं. सांगू, हे मन प्रपंचात गेलं की चपळ असतं आणि कीर्तनात बसलं की चंचल असतं. बाकी काही नाही. कधी कीर्तनातून उठून घेऊन जाईल काही सांगता येत नाही. असं असलेले हे जे मन, हे मन ज्यांच्या अधीन आहे त्याचं नाव गोपाळ. दोन अर्थ आतापर्यंत झाले. गायी राखणारा तो गोपाळ, इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणारा तो गोपाळ. आणखीन एक अर्थ सांगतो, थोडं पुढं ऐका. आणखीन एक गोपाळ शब्दाचा अर्थ सांगतो. गोपाळ शब्दाचा अर्थ करताना आणखीन एक असा केलेला आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये एकविध भाव आहे त्याचं नाव गोपाळ. ऐका आता शब्द. जो अनन्य आहे त्याचं नाव गोपाळ. शब्द कळतायत का बघा. जो भगवान श्रीकृष्णाशी एकनिष्ठ आहे त्याचं नाव गोपाळ. नाही कळाली तर मी काही प्रमाण देऊन पुढे जातो. आपल्या ऐकण्यातली प्रमाण तुकोबरांचे शब्द आहेत. आम्हा विठ्ठल एकदी ईर अवघे वाव, याला गोपाळ म्हटलं जातं. किंवा रोजचं प्रमाण घ्या. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, याला म्हणा गोपाळ. जरा आणखीन पुढे बोलू. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. इथला जो अनन्य शब्द आहे हा ज्याच्या जीवनामध्ये उतरलेला आहे त्याचं नाव गोपाळ. आणखीन सोपं सांगतो. ज्याला भगवान श्रीकृष्णाशिवाय दुसरं काही माहीतच नाही त्याचं नाव गोपाळ. जो एकनिष्ठ आहे, एकविध आहे त्याचं नाव गोपाळ. जरा आणखीन कळेल असं साधं वाक्य सांगू. ज्याचं मन कधीच बदलत नाही त्याचं नाव गोपाळ. विठ्ठल. ज्याची वृत्ती कधी बदलतच नाही त्याचं नाव गोपाळ. वारकरी हा एकनिष्ठ असतो, तो कधी बदलत नाही. अलीकडल्या काळामध्ये माणसं फार बदलायला लागली. म्हणजे आता जुनी माणसं तुम्ही बसलेली आहात, मला आठवत आहे एखादा माणूस जर बदलायला लागला तर जुन्या काळामध्ये माणसं म्हणायची महाराज त्याच्या नादी लागू नका, सरड्याच्या रंगाचा आहे म्हणायची. काय म्हणायचं? सरड्याच्या रंगाचा आहे. आता जर तुम्ही म्हणायला लागलात तर तो सरड्याचा अपमान होईल, इतके बदललेत माणसं. आता अलीकडल्या काळामध्ये आता सरड्यालाच म्हणायची गरज आहे, तू माणसाच्या रंगाचा आहे अशी म्हणायची स्थिती आहे. म्हणजे अलीकडली वृत्ती माणसाची बदलत चालली, आपल्याला अनेकदा दिसून येतं. थोडं पुढं बोलतो आता मी, ऐका. ज्याची वृत्ती बदलतच नाही, अनन्य आहे, त्याचं नाव गोपाळ. मी आपल्याला त्याचा भाव सांगून पुढे जातो. काय झालं, गोकुळामध्ये एक वल्लभ संप्रदायातले एक मोठे महाराज गोकुळामध्ये वृंदावनामध्ये गेले आणि त्या वृंदावनामध्ये असा मंडप टाकला. काही त्यांचे 100-200 शिष्य घेऊन गेलेले होते आणि भागवत कथा करायला सुरुवात केली, कृष्ण कथा. मग आता कृष्ण कथा करायची भलं मोठ्याच्या मोठं एक व्यासपीठ होतं. त्या व्यासपीठावर ते महाराज बसले, त्यांचे काही 100-200 शिष्य पुढं बसले आणि कथा सुरू झाली. मला सांगायचं आहे, मी हे कथा सांगायला लागलो कशा करता, मला सांगायचं आहे गोपाळ. आणि तो गोपाळ कसा आहे, अनन्य आहे तो गोपाळ. मला हे सांगायचं. आपण काय काय ऐकत आलो, गायी राखणारा तो गोपाळ, इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत तो गोपाळ. आता मी तिसरा अर्थ सांगायला लागलोय, जो भगवान श्रीकृष्णाशी अनन्य आहे त्याचं नाव गोपाळ. ऐका. त्या व्यासपीठावर कथा सांगायला बसले, काही त्यांचे शिष्य पुढे बसलेले होते. कथा सुरू होती. एक गोपाळ वृंदावनामध्ये गायी राखण्याकरता आलेला. तुम्ही जर तिकडे गोकुळाकडे कधी गेलात तर तुम्हाला दिसेल, गोकुळ दिसेल, ते वृंदावन दिसेल, बरसाना दिसेल, सगळं दाखवलं जातं. आणि मग तो गायी राखण्याकरता गेला. गायी राखून संध्याकाळच्या वेळेला घरी निघाला होता. आणि मग घरी जात असताना गायी घेऊन निघालेला हा गोपाळ, त्यानं लांबून बघितलं, एक मंडप टाकलेला आहे, कुणीतरी एक व्यासपीठावर बसलेले आहेत,
100-200 लोक पुढं ऐकायला बसलेले आहेत आणि एक भलं मोठंच्या मोठं एक वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या जवळ एक कट्टा बांधलेला होता. हा गोपाळ उगीतच त्या कट्ट्यावर बसला. वर अशी उडी मारली टोंदिशी आणि त्या कट्ट्यावर बसला. खाली पाय सोडले आणि पाय हलवत हलवत उगं बसला. बघायला लागला काय चाललंय, मंडप अमुक तमुक बघायला लागला. लांबून बघत होता. बरं त्याला काही माहीत नाही, कोण आहेत माहीत नाही. बरं काही घेणं देणंही नाही त्याला. का? कारण तो कोण आहे? गोपाळ. सांगू तुम्हाला एक वाक्य जाता जाता, त्याला काही घेणं देणं नाही. तो गोपाळ. याचा अर्थ गोपाळ कुणाला म्हणायचं? ज्याला कृष्णाशिवाय दुसरं काही घेणं देणं नाही, त्याचं नाव गोपाळ. त्याला काही घेणं देणं नाही. कोण आहेत महाराज, काय आहेत, कशाचं चाललंय, काही नाही. तो आपल्या मस्तीमध्ये आहे. तर आणखीन ऐका, आपल्या भजनाच्या जो मस्तीत आहे त्यालाच वारकरी म्हणायचं ना. वारकरी शब्दाचा अर्थ असतो. तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये चालता, जर चालत असतील किंवा आता महाराजांना सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पालखी सोहळ्यामध्ये चालताना जो निष्ठावंत वारकरी असतो, तुम्ही जरा त्याचं बारीक निरीक्षण करा. त्याला महाराज माऊलीशिवाय काही घेणं देणं नसतं. कोण मंत्री चालायला लागला जवळ तरी त्याला काही घेणं देणं नसतं. आपण एरवी आपल्याकडे गावात एखादा कोणीतरी मंत्री अमुक तमुक आले तर आपण सगळे धावत जातो. पालखी सोहळ्यामध्ये बघा तुम्ही, कितीतरी मोठी मोठी माणसं चालत असतात. कोणी त्यांच्याकडे बघत नसतं किंवा कोणी त्यांना विचारत नसतं. का? कारण तिथं माऊली हेच सगळ्यात श्रेष्ठ असतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, ओ विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे जनधन, नावडे जनधन, माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन, नावडे जनधन, माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. नारायण नावडे जनधन माता पिता. त्या वारकऱ्याला काही घेणं देणं नसतं. तसा त्या गोपाळाला काही घेणं देणं नाही. तो कट्ट्यावर बसलेला, त्या महाराजांची कथा चालू होती. आता तो कट्ट्यावर बसला, ते महाराजांचं जे आसन होतं, जे व्यासपीठ होतं, त्याच्यापेक्षा उंच कट्टा होता आणि त्याच्यावर तो बसला. बरं बसला तो बसला ना, असा पाय हलवत बसलेला होता. महाराजांनी ते बघितलं. महाराजांनी विचार केला, काही वेडपट आहे हा मुलगा. एक तर माझ्या समोर बसलाय, तो बसलाय माझ्यापेक्षा उंच आसनावर बसलाय आणि पाय हलवत बसलाय. बरं काही घेणं देणं नाही, अगदीच वेड्यासारखं बसलाय. कोण आहे म्हटले, त्याला बोलून आणा. महाराजांनी शिष्य लोकांना सांगितलं, कारण जे गुरुजी असतात त्यांच्यापेक्षा उंच आसनावर बसायचं नाही. आपल्याकडे संस्कृती सांगितली जाते, त्यांच्यापेक्षा उंच आसनावर बसू नये. सांगू तुम्हाला, त्यांच्या आसनावर तर कधी बसूच नाही, त्यांच्या बरोबरीच्या आसनावरही कधी बसू नये आणि त्यांच्यापेक्षा उंच आसनावर तर कधीच बसू नये असं सांगितलं जातं. त्यांच्यापेक्षा उंच आसनावर बसू नये, त्यांच्या बरोबरीने बसू नये, त्यांच्या आसनावर बसू नये, ही संस्कृती आहे महाराजांच्या. आता आता आम्हालाच म्हणतात, महाराज उठा सरका तिकडं. आता काय करा, आम्ही आपलं काय करणार घेते. आपल्याकडे काय झालं, ते अतिपरिचयात अवज्ञा झाली. पण बघा तुम्ही, आपल्याकडे जी संस्कृती गुरु शिष्य परंपरेची सांगितली जाते, आसनाची सुद्धा एक पद्धत सांगितली जाते, बैठकीची पद्धत सांगितली. आता आपण कीर्तनाला बसलेला आहात ना, आमच्याकडे म्हणजे फड परंपरेतलं एक वाक्य सांगतो. म्हणजे आपण सगळी जाणती मंडळी आहात. आपल्याकडे सप्ताहामध्ये कीर्तनाला जे श्रोते बसलेले असतात ना, आपल्याकडे त्याच्यातलं एक तत्व असं सांगितलं जातं, जो श्रोता ज्या ठिकाणी बसलाय त्यांनी 7 दिवस तिथंच बसलं पाहिजे. याचं कारण सांगू, त्या बसून ती आसनाची सिद्धी झाली म्हणजे श्रवण भक्तीतून भगवत प्राप्तीपर्यंत जाता येतं.
अर्थ त्याच्यात सांगितला जातो. म्हणजे त्या जागा सुद्धा तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये आल्यानंतर कळेल बघा. तुम्ही टाळकऱ्याचे सुद्धा महाराज तुम्हाला आठवते का बघा, टाळकऱ्याचे सुद्धा जागा ठरलेले असतात. कोणी कुठं उभं राहायचं, म्हणजे विनेकऱ्यांनी कुठं उभं राहायचं, त्याच्याजवळ कोणत्या टाळकऱ्यांनी उभं राहायचं, त्याच्याजवळ कोणत्या टाळकऱ्यांनी उभं राहायचं, शेलेकऱ्यांनी कोणत्या ठिकाणी उभं राहायचं. याचं कारण का, त्याच जागेवर का उभं राहिलं जातं, कारण उभा राहत असताना ती एक सेवा असते आणि त्यामुळं त्या जागेची आसन सिद्धी व्हावी म्हणून ती सेवा असते. आणखीन एक आपल्याकडे नियम सांगितला जातो. समजा एखादा टाळकरी उशिरा आला तर त्यांनी इकडं पुढं पाया पडायला यायचं नाही. ज्या जागेवर उभा राहायचं आहे तिथंच उभा राहायचं, टाळ घ्यायचा. जिथं उभा राहायचं आहे त्या जागेला पाया पडायचं आणि गळ्यात टाळ घ्यायचा. का जागेला त्या का पाया पडायचं, कारण तेथे असे देव उभा, मग ते नमस्कार करायचा. आपल्याकडे ही पद्धत सांगितली जाते. म्हणजे काही काही बारकावी इतके आपल्याकडे सांगितले जातात. आता मला आनंद वाटला की विनेकरी जे आहेत ते अगदी म्हणजे फेटा धोतर उपरनं बांधलेलं असं पाहिजे महाराज. काही काही ठिकाणी कीर्तनाची पंचपदी करणारी विनेकरीच विजारीवर असतात. कसं काय करायचं हे कधी कसं दिसून येतं. म्हणजे आपल्याकडे असलेले नियम सांगतो. शेवटी आपल्याकडे नियम असे सांगितले जातात. काही काही वेळेला बघा तुम्ही ते चोपदार ते विना घेऊन जातात आणि ते नाचत जातात. आता काही काही ठिकाणी त्याच्यामुळे काय होतं, अडचण कशी होते की जोपर्यंत विना त्या विनेकऱ्याच्या गळ्यात जात नाही तोपर्यंत आम्हाला कंबर बांधता येत नाही. आपल्याकडे नियम असा सांगितला जातो खरं तर, कारण तो जोपर्यंत विना जात नाही तोपर्यंत कंबर बांधता येत नाही. याचा अर्थ असा असतो महाराज की इथं उभा राहून विना तिथं गेला की आता त्या विण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि आमच्याकडे कीर्तनाची जबाबदारी आली. आता पुढचं सांगतो, आम्ही कंबर कधी सोडायचं, जोपर्यंत विना येत नाही तोपर्यंत महाराजांनी कंबर सोडायची नाही. हा नियम आहे. आपलीकडे माऊलीच्या भजनाच्या अगोदरच कंबर सोडतात आणि चांगलं तासभर भाषण करतात. परत अमुक करा तमुक करा, आईन माझा कुठं बाप माझा नंतर सांगत बसतात. नाही चालत नाही महाराज, आपल्याकडे तसं नाही चालत. आपल्याकडे हे कंबर कधी सोडायची, जोपर्यंत आहे का नाही गणेश तुला आठवतंय का नाही, जोपर्यंत इथं विनेकरी येत नाही आणि त्याच्या पुढं आम्ही विनेकऱ्याच्या पाया पडलं की इथली आमची जबाबदारी संपली, मग विनेकऱ्याची जबाबदारी सुरू झाली. हे आपल्याकडे संप्रदायातले नियम इतके सूक्ष्म आहेत आणि मला असं वाटतं की आपण ते संप्रदायातले नियम पाळले तर जगाला संप्रदाय काय आहे हे कळेल. अनन्यता मला सांगायची आहे. एकविधता, तो उंच आसनावर बसलेला गोपाळ महाराजांपेक्षा उंच आसनावर बसलेला, महाराजांना ते पटलं नाही. त्या गुरुजींना कथा सांगणाऱ्यांना पटलं नाही. ते म्हटले काय रे, म्हटले तो वेड्यासारखा उभा आहे, म्हटले बसलाय, म्हटले माझ्यापेक्षा उंच आसनावर बसलाय आणि बसलाय तो बसलाय पाय हलवतोय. म्हटले आपल्या शिष्य लोकांना सांगितलं जावा त्याला घेऊन या. ते शिष्य लोक गेले, त्या गोपाळाच्या जवळ गेले. ऐका, गेले कोणाजवळ, गोपाळाजवळ. गोपाळाजवळ गेले आणि त्याला सांगितलं ए उदर खाली. तो गोपाळ म्हटला का, आमच्या महाराजांनी बोलवलंय, आमचे ते बघ गुरुजी आहेत ना तिकडं, आमचे गुरु महाराजांनी तुला बोलवलंय, उतर खाली चल, त्यांचं काम आहे. आता तो गोपाळ, त्याला कृष्णाशिवाय काही देणं घेणं नाही. त्यांनी सांगितलं कुणी बोलवलंय, ते म्हटले आमच्या गुरु महाराजांनी. कशा करता, त्यांचं काहीतरी काम आहे. गोपाळांनी सांगितलं काम कोणाचं आहे, म्हणजे आमच्या गुरुजीचं. मग ज्याचं काम आहे त्याला इकडे घेऊन या की, माझं काय काम आहे तिकडं. आता गोपाळ हा गोपाळ होता महाराज, तुम्ही बघा त्याला ताकद गोपाळाची होती ना त्याला. तर म्हटलं माझं काय काम आहे, त्याला इकडे घेऊन या. त्या दोघा तिघांनी सांगितलं वेड्यासारखं काय बोलतोस, म्हटले तुला कळत नाही, म्हटले आमचे महाराज किती मोठे आहेत. तो म्हटला दिसायला लागले अंगानं मोठे आहेत, ते दिसायला लागले. म्हटले ते म्हटले अरे तुला माहीत नाही, परंपरा मोठी आहे, अमुक आहे तमुक आहे, त्यांनी फार कथा सांगितलेत, विद्वान आहेत ते आहेत. ते म्हटलं ते काही असेल, म्हटलं मी काही त्यांना नावं ठेवत नाही, म्हटलं पण त्यांचं काम असेल तर त्यांना इकडे घेऊन या, मी नाही येणार. ते दोघं तिघं माघारी गुरुजींकडे गेले आणि गुरु महाराजांना म्हणायला लागले महाराज तो काही माणूस ऐके ना, म्हटले तो मुलगा वेड्यासारखं बोलतोय, म्हटले आणि नाही ते बोलतोय, म्हटले तुम्हाला अमुक म्हणला तमुक म्हणला. आता त्या दोघा तिघांनी काय केलं माहिती आहे का, जो गोपाळ बोललेला नव्हता ते सुद्धा सांगितलं. हे मधले ना असेच असतात, ते गप जात नाहीत आणि गप येत नाहीत. मधले इतकी विचित्र आहेत, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय 4 वर्षात. त्यामुळे मी सांगत नाही काही विचित्रपणा आहे. आणि मग ते मात्र नाही ते बोलायला सुरुवात केली, नाही ते सांगायला सुरुवात केली. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय विठ्ठल विठ्ठल. ते बोलायला सुरुवात केली. त्या महाराजांनी ते सगळं ऐकलं. ते म्हटले अरे तो वेडा मुलगा असा बोलतो मला, चला म्हटले त्याच्याकडे. झालं. हे 4-5 शिष्य ते गुरु महाराज त्या गोपाळाजवळ गेले. ऐका आता, तो गोपाळ असा वर बसलेला होता, कृष्ण भक्त असलेला गोपाळ. त्या गुरु महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं ए उदर खाली. तो म्हटला का, माझं काम आहे तुझ्याकडे. तो म्हटलं तुमचं काम आहे तर तुम्हीच वर या, मी काय उतरायची गरज आहे.
त्या 2-4 शिष्यांनी त्या गुरुजींना उचललं. आता ते जाडजूड गुरुजी माझ्याकडे बघूनच ओळख येत असेल तुम्हाला. ते उचललं आणि त्या कट्ट्यावर बसवलं त्या महाराजांना. मग ते गोपाळ त्या गुरुजीकडे बघायला लागले, गुरुजी त्या गोपाळांकडे बघायला लागले. दोघांची एकमेकाची नजरानजर झाली आणि त्या गुरु महाराजांनी सांगितलं, काय रे, काय नाव तुझं? तो म्हटला, माझ्याच गावात येऊन मलाच विचारतोय माझं नाव काय? ते म्हटलं, तुझं काय सांग, माझं बघू परत. म्हटला, माझ्या गावात येऊन तुम्ही कोण आहे सांगा. त्या गुरु महाराजांनी सांगितलं, तुला कळत नाही? म्हटले, आम्ही कोण आहोत? आम्ही भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त आहोत. ऐका आता शब्द कसे आहेत. त्या महाराजांनी काय सांगितलं, अरे आम्ही भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त आहोत. तो म्हटलं, अनन्य म्हणजे? ते म्हटले, हे बघ, कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असूनही, ऐका शब्द, कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असूनही आम्ही इतर देवाची नावं घेत नाही, फक्त आणि फक्त कृष्णाचंच नाव घेतो, असे आम्ही अनन्य आहोत. म्हटलं, कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असूनही आम्ही इतर देवाची नावं घेत नाही, फक्त आणि फक्त कृष्णाचंच नाव घेतो, असे आम्ही अनन्य आहोत. कळालं तुला? तो म्हटला, हो कळालं. सांग बरं. म्हटले, तू कोण आहे? आता त्या गोपाळाने विचार केला, आता या महाराजांनी जर इतका अवघड सांगितलं असेल तर आपणही तसलंच काहीतरी बोलावं लागेल. आपण साधं बोलून जमत नाही, जी माणसं समोर जशी आहेत तसं बोलावं लागतं. महाराज यांनी विचार केला. तो म्हटला, तुम्ही कोण? ते म्हटले, आम्ही अनन्य. त्या गोपाळांनी सांगितलं, तुम्ही अनन्य ना? मी कोण सांगतो? म्हटला, मी फणन्य. बघा कुठलं काढलं, आलं तोंडाला, बोललं आपलं पडदेशी. त्याला मी फणन्य. त्या गुरुजींनी सांगितलं, हे फणन्य म्हणजे काय रे? म्हटलं, कुठंच मी इतकी शास्त्र अभ्यास केला, इतकी पुराणं वाचली, इतकी ज्ञानेश्वरी गाथा अमुक वाचलं, म्हटले मला कधीच फणन्य शब्द कळाला नाही म्हटले, किंवा वाचण्यात आला नाही म्हटले, कुठंच मी बघितलं नाही. तू कुठं काय सांगायला लागला? तो म्हटला, अभ्यास कमी आहे तुमचा. ज्या अर्थी हा शब्द माहीत नाही ना, त्या अर्थी तुमचा अभ्यास कमी आहे. म्हटले, आम्ही सांगितलं ना तुला अनन्य शब्दाचा अर्थ. कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असूनही आम्ही फक्त कृष्णाचं नाव घेतो, असे आम्ही अनन्य. सांग बरं. म्हटले, फणन्य म्हणजे काय? आता नीट ऐका. तो म्हटलं, फणन्य सांगू? ऐका. कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असूनही तुम्ही इतर देवाची नावं न घेता फक्त कृष्णाचं नाव घेता, म्हणून तुम्ही कोण? अनन्य. आता आम्ही फणन्य का सांगतो? म्हटले, आम्हाला कृष्णाशिवाय इतर देवाचं नावच माहीत नाही, म्हणून आम्ही फणन्य. याच्याशिवाय आम्हाला माहीतच नाही, अशी एकविधता ज्याच्याकडे आहे त्याचं नाव गोपाळ विठ्ठल. तीन अर्थ झाले. गायी राखणारा तो गोपाळ, इंद्रियांचं विषयांपासून रक्षण करणारा तो गोपाळ, एकविध अनन्य असलेला तो गोपाळ. आता एक चौथा अर्थ सांगतो. पुष्कळ अर्थ माझ्याकडे आहेत, पण सगळे अर्थ सांगण्या इतकी वेळही माझ्याकडे नाही आहे, आणि सगळेच एका कीर्तनात सांगायचं नसतं, हा महाराजकीचा नियम आहे, हा एक आमच्यातला नियम आहे, म्हणून बाकीचं जाऊ दे सगळे. एक 2-3 अर्थ फक्त सांगतो. आणखीन एक महत्त्वाचा अर्थ सांगतो. गोपाळ गोपाळ कोणाला म्हणायचं? की जो निश्चिंत आहे त्याचं नाव गोपाळ. नीट ऐका, निश्चिंत आहे. आता हा शब्द खूप महत्त्वाचा आहे महाराज. हे निश्चिंत होणं म्हणजे नेमकं काय? शब्दशः अर्थ करायचा झाला तर चिंतारहित होणं, काहीही चिंता नसणं. आता प्रमाण पुष्कळ आहे, पुष्कळ प्रमाण आपल्या रोजच्या पाठातलं प्रमाण देतो. तुकोबारांचे शब्द आहेत, अवघी चिंता वारली. किती महाराजांचा शब्द गोड आहे हो, अवघी चिंता वारली. मला कधी कधी एक प्रश्न पडतो, ओगी मी अनेक वेळेला काही अभ्यास करत असताना उलटे सुलटा विचार करत राहतो. मला उगीच एकदा माझ्या मनात आलं, महाराजांनी असं का म्हटलं? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. समजा महाराजांनी जर असं म्हटलं असतं, ओंकार महाराज, की उजळले भाग्य आता अवघी चिंता निघून गेली, असं म्हटलं असतं, काय अडचण म्हणायचं? बरं, वारली आणि गेली, ली आलीच की, त्याला काय अडचण आहे? आपल्याला यमकच जुळवायचं तर आलीच की. बरं, असं काही नाही, नाही नाही ते चालीत बसत नाही, टाळात बसत नाही, असं काही नाही. अलीकडल्या काळात काही टाळात बसायला लागलं, याला काय अडचण आहे? आता अलीकडे आता महाराज तुम्हाला अनुभव आहे चांगला म्हणून बोलतो. आता काही बसायला लागलं, कुठलेही प्रमाण कसंही म्हणायला चालू झालं. पोडे जर टाळात आले तर बाकीच्याचं काय घेऊन बसला? आता मला सांगा. आपल्याकडे नियम सांगितला जातो, महाराज या गादीवर उभा राहिल्यानंतर संत प्रमाणाशिवाय इतर प्रमाणं टाळ पखवाजावर म्हणायची नाहीत, इतकी सूक्ष्मता सांगितली जाते. टाळ म्हणजे सामान्य नाही, मृदंग म्हणजे सामान्य नाही. आमच्याकडे एक फडावर महाराज होते, मोठे कीर्तनकार, वारले. ते गोड कीर्तन करायचे, इतकं सहज बोलायचे. मी लहानपणी त्यांची कीर्तनं फार ऐकली. ते असं म्हणायचे, टाळ म्हणजे काय? अहंकाराचा विटाळ घालवणं, त्याचं नाव टाळ. टाळ वाजवणं म्हणजे सामान्य नाही महाराज. आपल्याकडे टाळकरी आपण म्हणतो, हे टाळकरी सामान्य नाही आहे. विणेकरी सामान्य नाही आहे. पताका घेणारी सामान्य नाही आहे.
ते दिंडी काढणारी माणसं फार गमतीची महाराज. ती झेंडा कोणाला द्यायचा पताका, ज्याला काही येत नाही त्याला म्हणतात घे पताका. इतकी पताका सोपी आहे होय. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी ज्ञानोबरांचे प्रमाण कुठं लावायची महाराज, इतकं सोपं नाही. टाळ अहंकाराचा विटाळ घालवणं. मृदंग त्यांनी फार गोड अर्थ सांगितला महाराज. ते मृदंग या शब्दाचा अर्थ काय, खरं तर ते लाकूड आहे. पण ते शिसम असेल, खैर असेल, जे काही असेल ते असेल, लाकूड आहे, निर्जीव आहे. ते बोलता बोलता असं म्हणायचे, जे मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे त्याचं नाव मृदंग आहे. काय अर्थ सहज. त्यामुळे टाळ पखवाज हे संत प्रमाणालाच लागू पडतात, अन्य ठिकाणी नाही. मग महाराजांनी वारली असं का म्हटलं, निघून गेली असं म्हटलं नाही. अवघी चिंता वारली, अवघी चिंता निघून गेली असं नाही. ओगी गमतीने एक वाक्य सांगू, निघून गेलेली 8 दिवसात माघारी येते. मी चिंतेबद्दल बोलतो, दुसऱ्या डोक्यात आणू नका, घरी जायचंय आपल्याला. पण वारली म्हटलं की मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. अवघी चिंता वारली. मी गमतीने सांगत असतो, 2 शेतकरी बाजारात गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले, दोघांनी एकमेकाच्या शेतात पेरले. आपल्याकडे त्याला भुईमुग म्हणतात. 15 दिवसांनी एकमेकाच्या शेताकडे बघितलं, एकाचा हिरवागार भुईमुग उगून आला, एकाचं काही उगूनच आलं नाही. ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला, का रे बाबा, शेती जवळजवळच आहे, खत पाणी पेरणी सगळं बरोबर झालेलं आहे, आणि मग तुझा मात्र हिरवागार भुईमुग उगून आला, माझं काही उगूनच आलं नाही, असं काही घडलं. त्या ज्याचं भुईमुग उगून आला होता तो म्हटला, हे बघ, भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात. नक्की पेरले होते का? ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला, वेड्या, तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं, कळालं का? पहा, आता आपण शेतकरी आहोत सगळे. भाजल्यानंतर ते काही उगवतं का महाराज? भाजलं म्हटले, मेलं, वारलं, पुन्हा उत्पत्ती नाही. यालाच वेदांतांनी जीवनमुक्तीची अवस्था म्हटलंय. विठाला गोपाळ कसा आहे? चिंतारहित आहे, निश्चिंत आहे. तो गोपाळ कसा आहे? निश्चिंत आहे, काही चिंता त्याच्या जीवनामध्ये नाही. आता ऐका, तुम्ही थोडं भक्तिशास्त्राला धरून वाक्य सांगतो. गोपाळ किंवा वारकरी म्हटलं की तो चिंतारहित, काही नाही. आता आपण सप्त्यात असलेली माणसं आहेत. आता बघा, आता सगळीच पूजनीय मंडळी माझ्यासमोर आहेत. ही सगळी मंडळी आहेत, लहान लहान मुलं आहेत, आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी आहेत. मला तुम्हीच सांगा, आता काही कुणाच्या चेहऱ्यावर चिंता दिसते का? काय आहे का कुणाच्या चेहऱ्यावर? आहे का? काय कुणी पाठिंबा दिला होता, कुणी काय केलंय, कुणाचं येईल, काय होईल, काय आहे काय घेणं देणं आपल्याला? काही नाही महाराज. ही सगळी चिंता त्यांना 4 जूनपर्यंत झोपा नाहीत त्यांना. आता पण आपल्याला काय आहे? काय आपल्याला काही विषय नाही महाराज. आपलं झालं, आपण किती निश्चिंत आहोत. मला असं वाटतं की ही निश्चिंतता जिथं येते तो परमार्थ आहे. विठाला मला काय बोलायचं आहे. आणि म्हणून अशा निश्चिंत स्थितीमध्ये आहे तो गोपाळ. भगवंतानी त्या गोपाळाकडे पाहिलं. गोपाळा, गायी राखणारा तो गोपाळ, इंद्रियांचं विषयांपासून रक्षण करणारा तो गोपाळ, एकविध अनन्य असलेला तो गोपाळ, निश्चिंत असलेला तो गोपाळ बघितल्यावर देवालाच आश्चर्य वाटलं. आणि कृष्णाने त्या गोपाळाकडे बघून विचारलं, का रे गोपाळा, तुझ्या जीवनामध्ये ही जी निश्चिंतता दिसून येते, हे जे समाधान दिसून येत आहे, हा जो आनंद दिसून येतोय, या निश्चिंततेचं कारण तरी काय? त्याचं उत्तर अभंग. तुझी ये संगती, 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 तुझी ये
शब्द इतके गोड आहेत. त्या गोपाळाने सांगितलं, हे कृष्णा, आम्ही जे निश्चिंत झालो त्याचं कारण आहे तुझी हे संगती. आम्ही तुझ्या संगतीत आलो ना, निश्चिंत झालो. बर, हे निश्चिंत होणं या शब्दाचा अर्थ चिंतारहित होणं. चिंतारहित होणं या शब्दाचा अर्थ आहे इच्छारहित होणं. आता कोणती इच्छा राहिली नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. आता काही इच्छा राहिली नाही. देवाच्या संगतीत गेलो, निश्चिंत झालो. असं आहे, जीव जडाच्या संगतीत गेलं की काय होतं, जीव जीवाच्या संगतीत गेलं की काय होतं, जीव इतर देवाच्या संगतीत गेलं की काय होतं, आणि जीव भगवंताच्या संगतीत गेलं की काय होतं. याची 4 विकल्प आपल्याकडे सांगितले जातात. जीव जडाच्या संगतीत गेलं, दुःख पदरात पाडतं. जीव जीवाच्या संगतीत गेलं, अपूर्णता येते. जीव इतर देवांच्या संगतीत गेला, अतृप्ती येते. आणि जीव पांडुरंगाच्या संगतीत गेला की परिपूर्ण होतो. विठ्ठल संगती झाली आमुची निश्चिंत. एवढंच नाही, जे कधी पाहिलं नाही ते आम्हाला मिळालं. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंतांनी विचारलं, का रे गोपाळा, तू मगापासून माझंच बोलायला लागलाय, तुझं काहीतरी सांग की, तुझं काहीतरी सांग. मगापासून तुझं गेली तास झालं तुझ्या संगतीत अमुक आहे, तुझं असं आहे, तुझं तसं आहे, माझंच सांगायला लागला. स्वतःचंही काहीतरी सांग. ऐका, तू सारखं माझ्याबद्दलच बोलायला लागला, स्वतःचंही काहीतरी सांग. काही काही माणसाला स्वभाव असतो दुसऱ्याचं काढून घ्यायचं, आपलं काही सांगायचं नाही. उगच म्हणायचं कसं काय वारं, उगच दुसऱ्यालाच विचारायचं, कुणाचं आहे वारं, उगे विचारत राहायचं. काय चर्चेला दमच नाही महाराज, दुसऱ्याकडनं माहिती घेत राहायची. आपलं काही सांगायचं नाही, आपलं काही मत काही नाही. त्याला जर विचार तुमचं काय मत आहे, हां आपल्याला काय कळतं, कशाला विचारायला, दुसऱ्याकडनं उगाच कुठाला काय करत बसायची. तसं देवानी त्या गोपाळाकडे बघितलं आणि गोपाळाला विचारलं, काय तू मगापासून माझंच सगळं बोलायला लागला, तुझं काहीतरी सांग. तुझं घर कसं आहे सांग, तुझ्या घरची कोण कोण आहेत सांग, तुझ्या घरी काय आहे ते सांग. त्यांनी सांगितलं, हे पहा. गोपाळ म्हणायला लागला, कृष्णा, आता तुझ्या जवळ आल्यानंतर आम्हाला खरं तर घरची आठवण येत नाही, पण तू स्वतः घरचा विषय काढला तर सांगतो. म्हटले, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. तिसरं चरण, आमचं घर कसं आहे, घरी ताकाचे सरोवर. भगवंताने ऐकलं आणि गोपाळाला विचारलं, अरे गोपाळा, तुझ्या घरी ताकाचं सरोवर आहे, लोकाला ग्लासभर उन्हाळ्याचं ताक मिळेल ना प्यायला, आणि तुझ्या घरी तर सरोवर म्हणजे तलाव आहे ना, मग घरीच जा ना, इथं काय करतोय. त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा, तू घरचं विचारणं म्हणून घरचं सांगितलं, इथं सांगू, येथे नवनीताचे पूर. ऐका, आता आमचं घर ताकाचा तलाव आहे, पण इथं नवनीताचा पूर आहे. नवनीत म्हणजे लोणी. आता ताक, घरी ताक आहे हो, पण परमार्थामध्ये मात्र लोणी आहे. जरा थोडं पुढं बोलू. प्रपंचामध्ये ताक आहे आणि परमार्थामध्ये लोणी आहे, असा अर्थ करा. प्रपंच म्हटलं की ताक आहे आणि परमार्थ म्हटलं की लोणी आहे. तरी मी अभ्यास करताना कधी कधी आश्चर्य वाटतं. मला कळत नाही की महाराजांनी ताकाचे सरोवर असं का म्हटलं आणि नवनीताचे पूर असं का म्हटलं. सरोवर शब्द का वापरला आणि पूर शब्द का वापरला. सरोवर या शब्दाचा अर्थ काय, प्रपंचाच्या संबंधाने बोलताना सरोवर आहे आणि परमार्थाच्या संबंधाने बोलताना पूर आहे. हे शब्द का वापरले याचं कारण सांगतो. सरोवर म्हणजे तलाव, तळ. आपल्याला तर सगळ्यांना त्याचा अनुभव आहे, आपण अगदी तलावाच्या जवळच आहोत. तळ्यातलं पाणी आणि पुराचं पाणी फरक असतो. सांगू एका वाक्यात, जे पाणी थांबलेलं आहे ते तळ्यातलं पाणी आणि जे पाणी वाहतं आहे ते पुराचं पाणी. पडतं, जे थांबलेलं आहे ते तळ्यातलं पाणी आणि जे वाहतं आहे ते पुराचं पाणी. त्यामुळे जो थांबलेला आहे तो तलाव आहे म्हणजे तो प्रपंच आहे, आणि जो वाहता आहे तो पूर आहे म्हणजे परमार्थ आहे. थोडक्यात ज्याच्यात घट आहे तो प्रपंच आहे आणि ज्याच्यात वाढ आहे तो परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, प्रपंच म्हटलं की घट आहे, नाही पटलं तर सोप्या शब्दात सांगतो, पुन्हा नको वाटतं तो प्रपंच आहे आणि पुन्हा हवा हवा वाटतो तो परमार्थ आहे. बघा, उदाहरण देतो. सप्ताहाचं नियोजन सगळं झालं आणि मग आम्ही कीर्तनाला आल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर जाताना जी कमिटी असते सप्ताहाची, आम्ही सगळ्या कमिटीला म्हणत असतो, वा फार चांगलं नियोजन केलं आहे, फार चांगलं नियोजन, मंडप चांगला आहे, सिस्टीम चांगली आहे, सगळीच गाणारी मंडळी चांगली आहेत, वाजवणारी मंडळी चांगली आहेत, ऐकणारी मंडळी चांगली आहेत, अन्नदान करणारी मंडळी चांगली आहेत. आम्ही सप्ताह करणाऱ्या कमिटीचं कौतुक करत असतो. कौतुक करत असतो म्हणण्यापेक्षा कौतुक करावंच लागतं. पुढं जर तारखा पाहिजे असतील तर हे असले उद्योग करावेच लागतात. मी माझं बोलत नाही, एक जनरल नियम सांगितला फक्त आपल्याला. अलीकडल्या काळात हे असलं चाललेलं आहे. पण
आता ऐका, बोलताना आम्ही म्हणतो सुंदर नियोजन झालं. ती जी कमिटी असते ना, ती कमिटी एक वाक्य आम्हाला सांगते, फार महत्त्वाचं वाक्य आहे ते आम्हाला सांगते, महाराज यावर्षी थोडी घाई झाली, नियोजन करायला घाई झाली, पण पुढल्या वर्षी मात्र याच्यापेक्षा आणखीन मोठं नियोजन राहील, पुढल्या वर्षी याच्यापेक्षा आणखीन चांगलं नियोजन राहील, पुढल्या वर्षी याच्यापेक्षा आणखीन टाळकरी भरपूर राहतील, याच्यापेक्षा आणखीन गर्दी भरपूर राहील, याच्यापेक्षा आणखीन विद्वान कीर्तनकार इथं आणले जातील, अनेक महाराज मंडळींची दर्शने इथं घडतील, अन्नदान भरपूर याच्यापेक्षा होईल. म्हणजे तुम्ही काय म्हणत असता, पुढल्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं करायचं आहे असं तुम्ही म्हणत असता. पण कशाच्या बाबतीत? सप्त्याच्या बाबतीत. सप्त्याच्या बाबतीत काय म्हणता? याच्यापेक्षा चांगलं करायचं. आता दुसरं उदाहरण देतो. एका लग्नाला गेलो मी, त्याला 2 मुलं होती, थोरल्याचं लग्न होतं, 50-50 लाख रुपये खर्च केलेला होता. आणि मग ते लग्न सगळं बघितलं आणि मग मी आपलं जाताना म्हटलं, वाह काय लग्न केलं. थोरल्याचं असं असेल तर धाकट्याचं कसं? त्या वरबापानं सांगितलं, महाराज धाकट्याचं उगं उरकून घेणार आहे, असल्या राड्यात नाही पडणार. काय म्हणतो तो प्रपंचिक मनुष्य, धाकट्याचं उगं उरकून घेणार आहे. काय जिरायचे थोरल्यातच जिरले, आता सगळं काय घालवायचं ते सगळं गेलंय. किती खर्च झालाय मला माहिती आहे, काय काय करून हे इतकी लग्न मोठी केली आम्हाला माहिती आहे. म्हणजे लग्नाच्या बाबतीत मात्र माणूस म्हणतो की पुढं मात्र इतका खर्च करायचा नाही, पण सप्ताह किंवा परमार्थाच्या बाबतीत मात्र माणूस म्हणतो याच्यापेक्षा आणखीन चांगलं करायचं. याचा अर्थ जिथं घट आहे तो प्रपंच आहे आणि जिथं वाढ आहे तो परमार्थ आहे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, महाराज सांगतात. झालं. महाराजांना त्या भगवंतांनी त्या गोपाळाला विचारलं, का रे गोपाळा, माझ्या संगतीमध्ये निश्चिंत झाला, पहिलं चरण. माझ्या संगतीमध्ये जे बघायला मिळालं नाही ते बघायला मिळालं, दुसरं चरण. माझ्या संगतीमध्ये येथे नवनीताचे पूर म्हणायला लागला, तिसरं चरण. मला सांग म्हटले, तू घरी जाणार आहे का नाही? त्याचं जे उत्तर दिलं ते अभंगाचं 4थं चरण. म्हणे आता तुका म्हणे आता, 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 आम्ही नवजू कवडीला नाही देती लेके मिळे, नाही देती लेके मिळे, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. या अभंगाचा 4ही चरणाचा विचार जो तात्विक पद्धतीने करता येणं शक्य आहे तो केला. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णचरित्राचं वर्णन करावं असा आपल्याकडे नियम सांगितला जातो. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. सगळं जरी चरित्र आपल्याला सांगण्या इतकी वेळ आपल्याकडे नसली तरी धावतं का होईना कृष्णचरित्राला स्पर्श करून जातो. भगवंताच्या अवतारापासूनचं चरित्र आहे. ऐका, भगवान अवताराला येतात. श्रावण महिना आहे, वद्य पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे, देव अवताराला आले. भगवान अवताराला आल्यानंतर काय काय घडलं याची एक यादी आहे. भगवान अवताराला आल्यानंतर कोणाकोणाला आनंद झाला याची एक यादी आहे.
चंद्राला आनंद झाला 1, रोहिणी नक्षत्राला आनंद झाला 2, श्रावण महिन्याला आनंद झाला 3, वद्य पक्षाला आनंद झाला 4, नव्हे नव्हे तिथल्या सगळ्या नद्या प्रसन्न झाल्या, पशुपक्षी प्रसन्न झाले, सगळं आनंदाचं वातावरण आहे. आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांना आनंद का झाला याची कारणं सांगितली जातात. चंद्राला आनंद का झाला त्याचं कारण आहे महाराज, भगवंताचा जो अवतार झाला तो कुठल्या वंशामध्ये झाला आहे? चंद्रवंशामध्ये. कृष्ण नावाचा अवतार कुठे आहे? चंद्रवंशामध्ये. एक छोटंसं उत्तर देतो. भगवान चंद्रवंशामध्ये का अवताराला येतात याचं उत्तर राम अवतारात आहे. जेव्हा भगवंतांनी राम नावाचा अवतार घेतला तो कुठल्या वंशात होता? सूर्यवंशात. ऐका, राम जेव्हा सूर्यवंशामध्ये अवताराला आले असं सांगतात की चंद्र नाराज झाला. रामाने विचारलं, का रे बाबा चंद्रा, काय झालं नाराज व्हायला? ते म्हटले, काही नाही, तुम्ही राम नावाचा अवतार कुठल्या वंशात घेतला? म्हटले सूर्याचा. म्हणजे चर्चा कुणाची होणार? सूर्याची. कौतुक कुणाचं होणार? सूर्याचं. सगळं बोललं कुणाबद्दल जाणार? सूर्याबद्दल. आम्हाला कोण विचारताय म्हटले, आम्हाला कोण विचारताय म्हटले, सगळं सूर्याचं चालणार, आम्हाला कोण विचारणार? रामाने सांगितलं, काळजी करू नको, एक काम करू म्हटले, आत्ता जरी राम नावाचा अवतार सूर्यवंशामध्ये घेतलेला असला तरी पुढला अवतार मी चंद्रवंशामध्ये घेतो. मग काय अडचण नाही ना, पुढला घेतो ना. कृष्ण नावाचा अवतार चंद्रवंशात घेतो ना. सगळ्याला लोकांना आनंद झाला तरी चंद्र नाराज. रामाने विचारलं, काय झालं? मी म्हटलंय ना पुढला अवतार. काही काही लोकांना आम्हाला सुद्धा म्हणावं लागतं, आता फार घाई आहे, पुढल्या वर्षी तुमच्या घरी येतो असं म्हणावं लागतं, तरच ती यावर्षी जाऊ देतात. बऱ्याचदा असं होतं, काही कधी कधी घाई असते. तसं रामाने सांगितलं, पुढला अवतार मी तुझ्या वंशात घेतो ना, तरी चंद्र नाराज. रामाने विचारलं, काय झालं? चंद्राने सांगितलं, पुढलं काय खरं आहे? आताच कसा तरी मेळ लावलाय, पुढलं काय खरं आहे म्हटले? पुढलं नको सांगू म्हटले, आता काहीतरी माझ्या पदरामध्ये टाक, काही असेल तर आत्ता टाक. चंद्राने विचार केला, रामाने विचार केला, आता काय द्यावं याला? ऐका, रामाने सांगितलं, काही हरकत नाही, मी जरी सूर्यवंशामध्ये राम नावाने अवतार घेतला असला तरी त्या रामाच्या पुढे तुझं नाव लावतो आणि रामचंद्र म्हणून घेतो, मग काही अडचण नाही ना म्हटले. चंद्राला आनंद झाला, पण शब्द दिला होता कृष्ण नावाचा अवतार घेतो. कृष्ण नावाचा अवतार चंद्रवंशामध्ये झाला, सगळे आनंदी आहेत. भगवान अवताराला आल्याबरोबर वसुदेव देवकी घाबरली. का घाबरली? सोळा सोळा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. घाबरलेली वसुदेव देवकी पाहिल्यानंतर भगवंतानी वसुदेवाच्या कानात सांगितलं, नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला, नंदबाबाच्या घरी घेऊन चला. उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती, डोक्यावर घेतलं, यमुनेच्या काठावर आले. आणि यमुनेच्या काठावर आले, मंद मंद अशा पद्धतीने काळ होता, पाऊस पडत होता, पाणी वाढत होतं. आता यमुनेचं पाणी का वाढायला लागलं याची कारणं पुष्कळ सांगितली जातात. कोणी म्हणतं यमुना ही सासू आहे, तिला कृष्णाचं दर्शन घेतं. कोणी म्हणतं यमुना ही कालिंदी नावाची पत्नी आहे, तिला कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं. कोणी काय भाव सांगत राहतात. मी सगळे जास्त वेळ नसल्यामुळे सगळं बोलत राहत नाही, फक्त एकच उत्तर देतो, यमुनेला कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढत होतं. खरं तर बघायला गेलं तर एवढंच कारण आहे. हे बाकीचे भाव सगळे कधी सांगायचे? भरपूर वेळ असले की हा सगळा पसारा मांडायचा, थोडक्यात असले की आवरत घ्यायचं. तुम्ही जर आषाढी पौर्णिमेला पंढरपूरला आला तर गोपाळपूरला जो काला असतो का नाही सकाळचा, तर ती आमची काल्याची कीर्तन अवघी 15-20 मिनिटात असतात महाराज. रूप पाहतापासून जय विठ्ठलपर्यंत 15-20 मिनिटात सगळं आवरून घ्यायचं असतं. आमच्या फडावरचं एक गाव आहे, गणेश महाराजांना माहिती आहे, निजामजवळा नावाचं गाव आहे. आणि त्या गावाला मी कीर्तनाला गेलो एकदा, काल्याच्या वडिलांच्या जागेवर मी गेलो. आणि मग ते सगळं आटोपलं माझं, कृष्णचरित्र वगैरे सगळं झालं. आणि अगदी माऊलीचं भजन घेणार तेवढ्याच चौबदार येऊन सांगितलं, भात शिजायचा आहे, वाढवा. असं असतं व्हाय कीर्तन, भात शिजायचं आहे, चपात्या व्हायच्या राहिलेल्या. पाटील तसलं काही झालं नाही ना? झालं ना आपलं सगळं. मग म्हणजे मग बरं, तसं काही नाही, तसलं असलं तरी सांगा, आपल्याला काही नाही, पसारा वाढवता येत आहे. पण सगळं मला त्यांनी हळूच सांगितलं होतं, तुमच्या मनानं होऊ द्या असं त्यांनी हळूच सांगितलं होतं. मी म्हटलं, मी तुमच्याकडे बघतो, तुम्ही असं केलं की जय विठ्ठल, आपल्याला अडचण नाही. राजे पोचलेत म्हटलं की जीव सोडायला हरकत नाही, अशातला भाग आहे. त्यामुळे काय अडचण आहे मला. चला, कृष्णचरित्रामध्ये भगवान गेले, पलीकडे गेले, रात्रीची वेळ होती. नंदबाबाच्या घरी गेल्याबरोबर डोक्यावर असलेला कृष्ण वसुदेवानी खाली ठेवला आणि तिथं कोण जन्माला आली? ती माया. ती माया घेतली डोक्यावर. ऐका, डोक्यावरचा कृष्ण खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. कृष्ण हसायला लागले. कोणीतरी विचारलं, का रे बाबा का हसायला लागला? बाळकृष्णाने सांगितलं, मी चांगला डोक्यावर होतो, मला खाली ठेवलंय, आणि ही माया खाली होती, तिला डोक्यावर घेतलंय. ही फजिती जर माझ्या वडिलाची झाली असेल तर बाकीच्याचं काय घेऊन बसायचं म्हटले. नको ते डोक्यावर घेतलं की अशीच फजिती होती. विठ्ठल माया विचित्र आहे, माया त्रास देणारी आहे. ही नको ती माया डोक्यावर घेतली वसुदेवानी
मायेने डोक्यावर असलेला कृष्ण खाली ठेवला आणि नसलेली माया डोक्यावर घेतली. होणार ना त्रास म्हटले, काय करावं. सगळीकडे बातमी दुसऱ्या दिवशी कळाली. प्रत्येक गवळणीने गवळणीला सांगायला सुरुवात केली. गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला, सगळ्या गवळणी अशा पद्धतीने चर्चा सुरू झाल्या आणि मग सगळ्या गवळणी धावत निघाल्या, कृष्ण दर्शनाकरता निघाल्या. आता त्या ज्या गवळणी धावत येत होत्या त्या प्रत्येकीचे भाव वेगवेगळे सांगितले जातात. ती गवळण धावत आल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला लागल्या. पाहता पाहता काही बोलावं कळेना, कारण अत्यंत सुंदर असलेला तो कृष्ण परमात्मा. त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौरवरांबरम ददामी वपुरलक कुलाव्रताननाब्जम विजय सखेर तिरस्तुमीन वद्या. भागवतांनी वर्णन केलंय. आणि अशी असणारी गवळण त्या कृष्ण परमात्म्याला पाहत असताना काय बोलावं कळेना. कोणी काय म्हणावं. आपल्याकडे एक नियम आहे, आठवतंय का बघा. लहान मुलगा जन्माला आला की 10-5 बाया गोळा होतात आणि त्या लहान लेकराला बघून गप बसत नाहीत. उगीच म्हणतात आईवर गेले बापावर गेले. तुमच्याकडे सुरलीत म्हणता का नाही? आमच्याकडे तर पंढरपुरात म्हणतात बघा, आईवर गेले बापावर गेले. तुम्हाला खरं सांगू का, हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम असतो. उगा आता चहा होईपर्यंत काय करायचं, मग त्या लेकराबद्दल बोलायचं. आईसारखं आहे, वडिलासारखं आहे. खरं तर ते स्वतंत्र रूप घेऊन आलेलं असतं. पण आता काहीतरी म्हणावं लागतं, नावं ठेवायची असतात, काहीतरी नाव ठेवलं जातं. आता सगळ्या गवळणी जमा झाल्या. आता त्या कृष्णाबद्दल काय म्हणावं, कोणासारखं म्हणावं? नंदासारखा का यशोदेसारखा, वसुदेवासारखा का देवकीसारखा? कोणासारखाच म्हणता येईना. एक वाक्य सांगू, याच्यासारखं सगळं जगत आहे, हा कोणासारखा सांगायचा? जयापासून सकळ महिमंडळ ही झाली आणि मग प्रत्येक गवळणी तिथं गर्दी करत होत्या. काही संकट येत होते, त्या प्रत्येक संकटाला भगवान तोंड देत होते. आणि मग एक संकट येत असताना एके दिवशी कंस डोक्याला हात लावून बसला होता. त्या दरबारामध्ये डोक्याला हात लावून बसलेल्या कंसाकडे पाहिल्यानंतर केशी नावाच्या दैत्यांनी सांगितलं, काय झालं, का डोक्याला हात लावून बसला? कंसाने सांगितलं, ज्यांना ज्यांना पाठवलं कृष्णाचा बंदोबस्त करायला त्यांचाच बंदोबस्त झाला म्हटले, ते काही सांगायला इकडे आलेच नाहीत म्हटले. केशी नावाच्या दैत्यांनी सांगितलं, काळजी करू नको म्हटले, मी जातो आणि त्या कृष्णाला मारून येतो. मग तर काय काळजी नाही, मी जातो आणि कृष्णाला मारून येतो. कंसाने सांगितलं, असलं म्हणू नको म्हटले, जी पहिली असंच म्हणून गेली ती आलीच नाहीत माघारी म्हटले, पुढे गेले ते निदाई झाले, असं म्हणून गेली. बऱ्याचदा तर असं झालं, काय चाललंय बघायला म्हणून गेली आणि शपथ घेऊन आली, असं झालं ना महाराष्ट्रात. काय आता महाराष्ट्रात काही वेगळं घडलं का? तसलं म्हणायला जाऊ नको म्हटले, असलं काही करायला जाऊ नको. त्या केशीने सांगितलं, मी व्यवस्था करतो, काळजी करू नको. आणि मग तो केशी नावाचा दैत्य गेला आणि गेल्यानंतर त्या कंसाच्या दरबारामध्ये त्या गोकुळामध्ये गेला, घोड्याचं रूप घेऊन गेला. ऐका, आणि मग तो घोडा नाचायला लागला. आता नाचणारा घोडा म्हटलं की गर्दी होत असते, सगळी गोपाळ लहान लहान पोरं त्या घोड्याला बघायला लागली. घोडा नाचायला लागला. आता अलीकडे तर घोडा कुठेही नसतो, लग्नात तर फारच नसतो अलीकडे. आता ते लग्नातले घोडे का नसतात हे घोड्यावरच्या गाढवाला कळत नाही, ती गोष्ट निराळी. बघा तुम्ही, आणि काय गंमत महाराज. आता आपण सगळी जण महाराज, आपण सगळी एक विचार करणारी मंडळी आहोत. लग्नाच्या पत्रिकेमध्ये जी लग्नाची वेळ टाकली जाते त्या वेळेवर लग्न लागतात का अलीकडल्या काळात? कधी कधी विचार करण्यासारखा आहे. तो मुहूर्त जो असतो असा आहे महाराज. आता शास्त्र सांगायला गेलो तर फार वेळ जाईल माझी. त्या वेळेला ती देवता वधूवरांना आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित असते. ऐका, लग्नाची जी मुहूर्त असतात ना त्यावेळेला ती देवता त्या नववधूवरांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असते आणि ती वेळ संपली की ती देवता निघून जाते. पण नंतर लग्न लागूनही काही उपयोग होत नसतो. त्यामुळे लग्नाच्या वेळा ह्या पाळता आल्या पाहिजे महाराज. आणि मग ती लग्न उशिरा लागतात का म्हटले, घोडा नाचायला लागला. मला एकाने विचारलं, घोडा का नाचतो? आता मला काय माहिती, पण काही काही माणसं अशी विचित्र प्रश्न करतात. मला तर आता सामाजिक कामात जावं का न जावं असं वाटायला लागलंय. कधी काही आमच्याकडे ते, आपल्याकडे कशी पद्धत आहे मला माहीत नाही. काही ठिकाणी आपल्याकडे तिसऱ्याला कावळ्याचा स्पर्श असतो बघा, ते कावळ्याची वाट बघतात. काही ठिकाणी तिसऱ्याला, आमच्या भागामध्ये तिसऱ्याला वाट बघत राहतात. काही 10व्याला असतात, काहीकडे कुणाकडे काय पद्धत. आमच्याकडे तिसऱ्याला वाट बघतात. मग ते आम्ही गेलो, त्या कावळ्याचा स्पर्श व्हायचा होता, वाट बघत बसलेली होती सगळे. ते कावळा काही लवकर येईना. आता ते त्याच्यात बरेच असतात, ते काही काही माणसं असतात, मग ती म्हणतात उठा पाया पडा, म्हणा आईला सांभाळतो वडिलाला सांभाळतो असं म्हणा. ते काही काही माणसं असतात बघा, ती मधली असतात, ती तेवढ्या कार्याकरताच अवताराला आलेली असतात. ती गावात ती काही ठरलेली असतात, पण ते म्हणायला लावतात, उठायला लावतात प्रत्येकाला. ते सगळ्यांनी पाया पडलो, अहो तरी कावळा शिवेना. काय केल्याने कावळा काही ते शिवेना. 1 तास झाला, 2 तास झाला, सगळे पाया पडून त्यांच्या घरातले झाले तरी कावळा शिवेना. ती जी मधला होता ना त्यांनी मलाच सांगितलं, महाराज उठा. अरे माझा काय संबंध,
मी आलोय तिसऱ्यांदा उठून पाया पडा काय. काही काही लोकांना महाराजाला काय सांगावं हे कळत नाही. लग्नामध्ये बसल्यानंतर एकाने विचारलं, महाराज हा घोडा का नसतो? आता मला काय माहित असणार आहे, पण म्हटलं आता याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मी उत्तर देऊन टाकलं. मी म्हटलं, हे बघा, तो लग्नातला घोडा का नसतो? तो घोडा नवरदेवाला सांगत असेल लग्न झाल्यानंतर असंच नाचायचं आहे, बघून घे जरा. काही कारण नसतात. आता तो घोडा नाचायला लागला, सगळे गोपाळ त्या घोड्याकडे बघायला लागले. पण तो घोडा ज्या कृष्णाकरता घोडा झालेला होता तो कृष्ण काही दिसेना. तो घोडा सगळ्या गोपाळांच्या जवळ नाचायचा, कृष्णाला शोधायचा. ही बातमी कृष्णाला कळाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरातून बाहेर आले, त्या गोपाळामध्ये जाऊन उभा राहिले. त्या घोड्याने कृष्णाला बघितल्याबरोबर त्या घोड्याने सगळ्या गोपाळांना सोडलं आणि कृष्णाच्या जवळ येऊन नाचायला सुरुवात केली. पुन्हा पुन्हा कृष्णाच्या जवळ नाचायला लागले. त्या गोपाळांनी विचारलं, का रे कृष्णा, तू जोपर्यंत आला नव्हता तोपर्यंत हा घोडा आमच्या सगळ्यांच्या जवळ येऊन नाचायचा. तू आल्यापासून मात्र सारखा तुझ्याकडेच चाललाय. तुझी नीची ओळख आहे का? पहिली तुझी नीची ओळख आहे? त्या भगवंतांनी एवढं गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं, माझी याची ओळख आहे अशातला भाग नाही, पण एक नियम आहे, ज्याचं मरण जवळ आलं ती माझ्या जवळ येतात, बाकी काही नाही. या म्हटलं, या घोड्याचं मरण जवळ आले म्हणून माझ्याकडे आलाय. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी अशी शेपटी ओढल्याबरोबर तो घोडा बितरला आणि देवाच्या अंगावर लाथा मारायला लागला. भगवान एका दगडावर जाऊन उभा राहिले. तो घोडा अशी लाथ मारणार, भगवंतांनी त्याच्या जबड्यात हात घातला आणि मूठ वाढवायला सुरुवात केली. मूठ वाढली, त्या जबड्याचे 2 भाग झाले. तो घोडा जागेवर मेला. केशी नावाचा राक्षस मेलेला बघून देवर्षी नारद मुनी प्रगट होतात आणि बाळकृष्णाला पाहून म्हणतात, हे कृष्णा, केशी नावाच्या राक्षसाला तू आज मारलं म्हणून जगातली लोक आजपासून तुला केशव या नावाने हाक मारतील. अनेक झाल्या. भगवान घराच्या बाहेर पडले. पेंद्या सुद्धा वरच्या वाकड्यांना घेतलं आणि भगवंतांनी काही चोऱ्या करायच्या ठरवल्या. महाराज यालं तरी यारे लागे, पुरे म्हणा आलं तोवरी. सगळ्या गोपाळांना घेतलं आणि चोऱ्या करायला निघाले. याच्या घरचं दही दूध चोर, त्याच्या घरचं दही दूध चोर, चोऱ्या करण्याकरता निघाले. आता सगळे गोपाळ घेऊन निघाल्यानंतर भगवान सगळ्याच्या पुढं होते आणि गोपाळ सगळे पाठीमागं होते. लागणारं साहित्य घेतलं. आपल्याकडे सांगितलं जातं, उंच काठी घेतली, राळ माती घेतली, खडे घेतले, सराटे घेतले. आता हे साहित्य का? आमचे वडील फार गोड सांगत असतात. आमचे वडील सांगत असतात, काठी का? शिंक उंच लावलेलं आहे, मग ते मडकं फोडायचं असेल तर काठी पाहिजे. खडे कशा करता? आता जुन्या लोकांना माहीत असेल, पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये उतरंडी असायच्या. उतरंडी म्हणजे माहिती आहे, आता नवीन मुलांना कळणार नाही, पण मडक्यावर मडकी ठेवलेली ते उतरंडी. मग गोपाळांनी विचारलं, कृष्णा हे खडे कशा करता? भगवंतांनी सांगितलं, एखाद्याच्या घरी गेलो, त्या उतरंडीतलं त्या मडक्यातलं दही दूध खायचं आहे, पण कोणत्या मडक्यात दही आहे कसं ओळखायचं? आता तर अख्खे उतरंड आहे, कसं ओळखायचं म्हटले. भगवंतांनी सांगितलं, खडा मारायचा, टन वाजलं की रिकामाय म्हणायचं आणि डब वाजलं भरलंय म्हणायचं. म्हटले हे देवाचं लॉजिक. भगवंतांनी सांगितलं, जे पाहिजे तेच मडकं घ्यायचं, सगळी उतरंड उतरवायची नाही. एक जुनं काळातलं वाक्य सांगू, दुसऱ्याच्या उतरंडी उतरूच नाही. कळालं का? बघा आता लोकांना माहित आहे, बाकीचं करून आपल्याला ती फार सवय लागली, उगाच दुसऱ्याचाच कुठानं करत बसायचं. भगवंतांनी सांगितलं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं, बाकीची चर्चा करायची नाही. एक सांगू, खरंच तसं आहे. आता मला सांगा, इथं कीर्तनाला आपण आहात, आता महाराज एवढं गोड गातात, ओंकार महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, महाराज आहेत, आमचे आसाराम महाराज वाजवतात. तुम्ही महाराजांना विचारा, दीडकी चाल कशी म्हणायची, एकटुकी चाल कशी म्हणायची, चौकडाचरण कसा म्हणायचा, त्यांना आनंद वाटेल, कारण त्यांचा तो विषय आहे. तुम्ही महाराजांना विचारा, सरपटी कशी वाजवायची, लग्गी कशी वाजवायची, मुकडा कसा वाजवायचा, त्यांना त्याच्यातलं कळतं, त्यांना त्याचा आनंद वाटेल. तुम्ही कीर्तन झाल्यानंतर मला विचारा, ही ज्ञानेश्वरीतली ओवीचा अर्थ सांगा, गाथ्यातला अभंगाचा अर्थ सांगा, वेदांतातली ही प्रक्रिया सांगा, मला आनंद वाटेल, कारण तो माझा विषय. माणसं ती विचारत नाही. मला एकाने कीर्तन झालं, विचारलं, महाराज तुमचं लग्न झालं, काय घेणं देणं तुम्हाला, किती मुलं किती मुलीं, काय गरज काय मला सांगा. प्रपंचाची चर्चा करायची असेल तर आपल्याला घर काही कमी आहे का इथं मंडपात येण्याची? प्रापंचिक चर्चा हा सप्ताहाचा विषय नसतो. ऐका, प्रापंचिक चर्चा हा सप्ताहाचा विषय नाही. सप्ताह म्हटलं की त्याला परमार्थाचंच आलेख पाहिजे. सप्ताह म्हटलं कारण सप्ताह या शब्दाचाच अर्थ आहे भगवत प्राप्ती करता केलेली साधना. विठ्ठल भगवंतांनी सांगितलं, बाकीची मडकी आपल्याला घ्यायची नाहीत, दह्या दुधाचं तेवढं मडकं घ्यायचंय. झालं. राळमाती कशा करता, सराटे कशा करता, सगळं ठरलं. भगवान पुढं, सगळे गोपाळ पाठीमागं. एका घरी आले. भगवंतांनी सांगितलं पेंद्याला, उघड दरवाजा, चोरी करायची आहे. पेंद्या म्हटला, थांब, आत काय चाललंय बघू दे आधी. फटीतून बघितलं, ज्या गवळणीच्या घरी जायचं होतं ती गवळण जागी होती, ती हातात काठी घेऊन बसलेली होती. पेंद्याने सांगितलं, कृष्णा
चोरी करायचा कार्यक्रम रद्द. म्हटले का? जिच्या घरी जायचं ती गवळण जागी आहे ना. म्हटले कशी काही चोरी करायचं? भगवंतांनी सांगितलं ती कशी काही जागी राहिली? कोणीतरी सांगितलं बहुतेक तिला कळाले आपण चोरीला येणार आहेत हे बहुतेक तिला कळालंय. म्हटले भगवंतांनी सांगितलं असं कसं काय झालं? आपल्यात ठरलेलं तिकडं कळालं कसं काय? कसं काय कळालं? ते सगळ्या गोपाळांनी सांगितलं कृष्णा आरडाओरडा करू नको, काहीतरी घोटाळा झालाय. म्हटले आपल्यातलंच फुटलं आणि कुणीतरी भेटलंय असं काहीतरी घोटाळा झालाय. म्हटले उगे आरडाओरडा करू नको. म्हटले कुणीतरी आपल्यातल्यानी फुटून तिला सांगितलंय. म्हटले आता काय करायचं? म्हटले काही काळजी करू नका. भगवान म्हटले मी आहे ना. म्हटले मी आहे. पेंद्या उघड दरवाजा. म्हटले ओ मी आहे मागं. सगळे गोपाळ म्हटले असं मागं मागं म्हणल्यानंतर घोटाळा झालाय. काही घोटाळा कमी आहे का? म्हटले मागं म्हणू नको देवा, तुझ्या पुढं तू पुढं, तुझ्या मागं आम्ही. भगवान सगळ्याच्या पुढं, सगळे गोपाळ पाठीमागं. दरवाजा उघडला, पाय आतमध्ये टाकला. जागे असलेल्या गवळणीला झोप लागली. भगवान म्हटले चला आतल्या घरामध्ये. शिंके लाविले दोरी, सगळे गोपाळ एकाच्या वर लगोर तयार केली. मडक्याजवळ गेले. दही दूध तूप लोणी खायला सुरुवात केली. सगळे गोपाळ खालून बघत होते. ते गोपाळ म्हणायला लागले की भगवान एकटेच वरनं खायला लागले. गोपाळ पेंद्या म्हटला कृष्णा आमच्या अंगावर बसून वर गेलाय आणि एकटंच खायला लागलाय. ही बहुतेक असंच असतं. ही वर गेलेली 5 वर्ष एकटीच खातात, खाली काही येऊच देत नाहीत महाराज. आता येईल मग येईल. आता बोलायला काय हरकत? काल झालं की मतदान, आपल्याला आता बोलायला काय अडचण नाही. काय येईल आता येईल मग येईल मग येईल काही नाही. त्या सगळ्यांनी सांगितलं ए गोपाळ कृष्णा आम्हाला काय ऐका नाही. भगवान म्हटले काळजी करू नका. म्हटले तोंड माझ्याकडे करा. तुम्ही तोंड माझ्याकडे करा, सगळ्याला खायला देतो. वाहती त्या धारा, कोपऱ्यातून धारा वाहायला लागल्या. कोणी दही दूध तूप लोणी खायला लागलं. आनंद होता. भगवान म्हटले एवढं आनंदात ठेवून जमायचं नाही. झोपलेल्या गवळणीला भगवंतांनी तिथं बसून उठवलं. किती गंमत आहे महाराज. झोपवायचं काम हाच करतो आणि उठवायचं काम हाच करतो. ती गवळण जागी झाली, हातात काठी घेतली. आतमध्ये काय चाललंय म्हटल्याबरोबर सगळे गोपाळ पळायला सुरुवात केली. सगळे आपापल्या पद्धतीने पळायला लागले. एकटे भगवान अडकलेले होते. भगवंतांनी सगळ्याला हाका मारल्या. कोणी गोपाळ थांबायला तयार नाही. गवळण आत आली म्हणायला लागली ए कृष्णा हातात तोंडाला दही लागलंय, उतर खाली, तुझ्या आईकडे तक्रार घेऊन जायचे. भगवान म्हटले उतर नाही. उतरव, मला कुठं उतरायला येत आहे. त्या गवळणीने असं खांद्यावर घेतलं आणि कृष्णाला विचारलं कृष्णा आमच्या घरची चोरी करतो आणि आमच्याच खांद्यावर बसतो असं कसं काय? भगवान म्हटले आपलं तसंच आहे. ज्यांनी माळ घातली त्याचंच वाटोळं, बाकीच्याचं व्हायचंच नाही महाराज. किती गंमत आहे महाराज. मला कधी कधी लहानपणापासून प्रश्न पडतो. आता आपण जुनी मंडळी आहात आणि ज्येष्ठ आहात. आपल्याच वारकऱ्याच्या जीवनात एवढ्या अडचणी काय याव्या? परमार्थ करणाऱ्याच माणसाला एवढी संकट काय यावी? आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे. आमच्या गुरुजींना महाराजांनी पाहिलं. गुरुरे भाऊ हरिभाऊ महाराज पाटील फार गोड व्यक्तिमत्व. आमच्या गुरुजींनी एक वाक्य मला सांगितलं. आमचे गुरुजी म्हणायचे जो अभ्यास करतो त्याचीच परीक्षा असते, बाकीच्याची परीक्षा नसते. अभ्यास करतो जो म्हणतो की मी देवाचा, भगवान त्याची परीक्षा घेतो. सलाखून निघाल्याशिवाय देवाजवळ पोहोचता येत नाही. झालं. भगवंताच्या तक्रारी यशोदेपर्यंत गेल्या. तक्रारी वाढायला लागल्यानंतर यशोदेने विचार केला आता याला शाळेत पाठवायचं. गाई गोपाळ यमुनेच्या काठी सगळ्या गायी घेऊन निघाले. खेळ खेळणं चालू झालं. खांदे भार पोटी भाऊ काय खेळायचे सुख. एक काम करा चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई, भाऊ केली वनवन पाय पिठी झाला शेण. सगळ्या आपापल्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. त्या सगळ्या शिदोरीचा काला केला आणि भगवान सगळ्यांना तो काला वाटायला लागले. आजी ओ सामरावती काला पाहावया येते, देव विसरती देहभाव अफुला उच्चिष्टा कारणे, देवजळी झाले मासे. जो काला यमुनेच्या वळवंटात झाला तोच काला चंद्रभागेच्या वळवंटात झाला आणि तोच काला आज आपल्या सुरली या नगरीमध्ये होतो आहे की जो काला भगवान श्रीकृष्णांनी केला त्याच काल्याचा आनंद आपण सगळे घेतोय. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, हा काला वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे ज्ञानेश्वर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडेता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. या भंगाचा विचार आणि कृष्णचरित्र जेवढं माझ्या वेळेमध्ये करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. सुरली या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वेताळ साहेबांचं हे अधिष्ठान त्याच्या समोर सुरू असणारा हा उत्सव अत्यंत भव्यतेने आणि दिव्यतेने आपण हा उत्सव साजरा करत आहात. आपण सगळी ही मंडळी ऐहिक संपन्नता ही आपल्याकडे आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने पारमार्थिक संपन्नता ही आपल्या जीवनामध्ये येते आहे. या उत्सवाचं हे 8वं वर्ष म्हणून मला मगाशी सांगितलं. गेली 8 वर्ष झालं सातत्याने आपण भगवंताचा नामजागर या भूमीमध्ये या ठिकाणी करतो आहोत. खरं पाहायला गेलं तर आपण अगदी नदीकाठची मंडळी
अगदी धरणाच्या जवळची मंडळी, त्यामुळे पाण्याची विपुलता असलेली मंडळी, पण या सगळ्याबरोबर इतकी सगळी संपन्नता, म्हणजे या भागामध्ये आल्यानंतर मी मगाशीच गणेश महाराजांना बोलत होतो की आपली गाडी जशी जाते तसं सगळं हिरवंगार बघायला मिळतं. एरवी अशा पद्धतीची हिरवेगार शेती बघायला मिळणं फार कठीण आहे. पण मला असं वाटतं की पांडुरंगाची, ज्ञानोबाराय तुकोबारायांची आपल्यावर कृपा आहे की त्या अर्थाने आपल्या त्या सगळ्या चिंता मिटलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जी काही आर्थिक नियोजनाकरता लागणारी बाजू आहे ती भगवंतांनी आपली अगदी व्यवस्थित करून ठेवली. आता आपल्याला त्या भगवंताचे उपकार म्हणून त्याच्याकरता त्याच्या नामस्मरणामध्ये राहायचं आणि त्याच्याकरता हा 8 दिवसाचा गेली 8 वर्ष झालं सातत्याने उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. अनेक पूजनीय मंडळी इथं येत आहेत, ज्ञानदान करतायत आणि आपण सगळीजण त्याच्यामध्ये मोठ्या आनंदाने या ठिकाणी सहभागी होतोय. मलाही आनंद वाटला. गेल्या वर्षीही मला कीर्तन सेवेकरिता आसाराम महाराजांनी फोन केला, पाटलांचा फोन आला, आपण सगळी मंडळी आहेत. याही वर्षी महाराजांनी मला सांगितलं, नाही बाप्पा तुम्ही यावंच लागेल. आणि म्हणून ही काही नाती असतात, काही जवळचे ऋणानुबंध असतात, त्यानिमित्ताने आज आपलं ही भेट झाली. ओंकार महाराज काही मी तर असं म्हणेल, म्हणजे आपल्या सुरलीकरांना म्हणेल की इतक्या गोड आवाजाची आणि इतक्या गोड हाताची माणसं ही वारकरी संप्रदायात आहेत. ही वारकरी संप्रदायाचं वैभव. कारण आज ओंकार महाराज जगताप हे एक नाव अत्यंत भजनाच्या क्षेत्रातलं अत्यंत दिग्गज नाव आहे. आसाराम महाराज साबळे हे एक नाव मृदंगाच्या क्षेत्रातलं अत्यंत दिग्गज नाव आहे. पण ही सगळी मंडळी मोठ्या प्रेमाने या ठिकाणी राहतात. आणि मला सकाळी गणेश महाराजांचा फोन आला की बाप्पा काल्याच्या कीर्तनाला सुरलीला, म्हणजे सुरलीचा फोन यायच्या अगोदर त्याचा फोन आला होता सकाळी. मी म्हटलं कीर्तन सुरलीचं हा का फोन करायला लागलाय? तर म्हटलं नाही मी थांबतो. आणि मग मी बघितलं तर खरं गणेश महाराजांचं कीर्तन पहिल्या दिवशी झालेलं आहे. आणि मला सुरलीकरांचं असं आश्चर्य वाटतं, एरवी एखाद्या गावाला एक कीर्तनकार भेटणं अवघड आहे, पण इथं 2-2 कीर्तनकार हजर आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं कीर्तन झालं तरी पण सुरलीकरांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांचं सुरलीवर असलेलं प्रेम, गणेश महाराज स्वतः माझ्याबरोबर आले. ही सगळीच मंडळी आपण पूजनीय आहात. आपल्याकडून ही संप्रदायाची सेवा अशाच पद्धतीने या ठिकाणी घडत राहावी. काही तरुण मंडळी मला या सप्ताहामध्ये उत्साहाने सहभागी असलेली दिसून येतात. त्या तरुणांवर सुद्धा भगवंताची कृपा असावी. आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन या उत्सवाच्या पाठीमागं अखंड असावं अशा आपल्या प्रती या ठिकाणी भावना व्यक्त करतो. उन्हाळ्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा अगदी भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्यावर सगळ्यावर भगवान श्रीकृष्णाची, प्रभू रामचंद्रांची, ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा व्हावी या भावना व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. शेवटी एवढंच म्हणेल, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे.